आज दिनांक 1/7/2026 रोजी मंगल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे एकदिवसीय मोफत तपासणी, मोफत शस्त्रक्रिया व विविध तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी डॉक्टर खताळ यांचे वडील यांच्या शुभ हस्ते प्रतिमांचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सर्व स्टाफ, पेशंट, अतिथी मान्यवर व सर्व मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता। आमच्या MS मराठीने घेतलेला हा खास रिपोर्ट नक्की पहा। नमस्कार, MS मराठीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। मी संजीवनी आरबोळे। नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मी नाथा सावंत, मंगल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड पाइल्स लेझर केअर सेंटर या सेंटरमध्ये आज डॉक्टर डे यांच्या निमित्तानं दरवर्षी डॉक्टर खताळ आणि त्यांचा सर्व स्टाफ एक दिवसीय शिबिर आयोजित करतात। यामध्ये मोफत शस्त्रक्रिया असतील, मोफत तपासणी असतील, विविध कार्यक्रम आज दिवसभर चालणार आहेत। म्हणजे आत्ताच तागायतपासून ते 5-5:30 पर्यंत जे लाभार्थी आहेत त्यांच्या तपासण्या आणि शस्त्रक्रिया मोफत होणार आहे। खरं तर मरावे परंतु कीर्तिरूपे कुठंतरी उरावे अशी एक म्हण आहे। त्या अनुसरून दरवर्षी डॉक्टर खताळ जे आहेत ते सामाजिक उपक्रम राबवतात। पैसे तर सर्वजण मिळवत असतात, परंतु पैसे मिळवत असताना एक सामाजिक भानपण कुठं ठेवलं पाहिजे आणि याच उद्देशानं डॉक्टर खताळ असते, त्यांची टीम असेल, हे दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करतात। सर, एकंदरीतच काय सांगाल की आज आपल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि सर्व स्टाफच्या वतीनं दरवर्षी आपण मोफत शस्त्रक्रिया आणि तपासणी शिबिर आयोजित करत आहे, यामागचा उद्देश काय असणार आहे? सर्वांना प्रथम नमस्कार। आज 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त आपण या ठिकाणी मंगल हॉस्पिटलच्या माध्यमातून दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करतो आणि मागील 10 वर्षापासून आपण दरवर्षी 1 जुलै हा दिवस साजरा करतो। ह्याचं एक कारण आहे की डॉक्टर दिवस एक वेगळ्या भावनेने लोक आपल्याकडे बघतात आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हा कार्यक्रम दरवर्षी घेतो। आपण काम करत असताना समाजामध्ये काही लोक, जे गोरगरीब लोक आहेत, जे दवाखान्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा महागड्या तपासणी असतील, महागडे ऑपरेशन असतील, ते त्यांना करणं शक्य नसतं। तर या माध्यमातून एक दिवस आपण समाजसेवेचा वृत्त हाती घेऊन आपण दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करत असतो। जे लोक जे अपंग आहेत, दिव्यांग आहेत, जे किंवा अंध आहेत, ज्यांना ज्या शरीराने अपंग आहेत, अशा लोकांसाठी आपण मोफत तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया ठेवलेली आहे आणि त्यामागे लागणारा 20-25 हजार रुपये जो खर्च आहे तो हॉस्पिटल आपण पेलणार आहे। आणि त्याशिवाय इतर जे निराधार वगैरे आहे, ज्याला आईवडील नाही, जे आपण आणि जे निराधार आहे अशा लोकांसाठी देखील आपण ही सोय ठेवलेली आहे। तसेच काही विधवा महिला देखील असतात, ते येतात आणि त्यांचं दुःख व्यक्त करतात, तर त्यांच्या देखीलसाठी आपण हा दिवस मोफत काम करणार आहोत। तपासणी मोफत असेल, शस्त्रक्रिया देखील मोफत असेल, तर एक वेगळा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे। दरवर्षी आपण 1 जुलै दिवशी, मागच्या वर्षी महिलांसाठी मोफत 50% सवलतीमध्ये शस्त्रक्रिया ठेवली होती। त्याच्या अगोदर जे ज्येष्ठ असतील, जे वर्ष 60च्या पुढे आहेत, त्यांच्यासाठी आपण मोफत काम केलेलं आहे, म्हणजे 50% सवलतीमध्ये। तर आज ह्यावेळेस थोडंसं आपण मोफत काम करतोय, पूर्वी 50% सवलतीमध्ये काम करत होतो। परंतु काय आहे, सामाजिक बांधिलकी जपत असताना आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो याची जाणीव मनामध्ये कायमस्वरूपी आम्ही मनामध्ये ठेवलेली आहे आणि त्यामुळेच लोकांच्या प्रेमामुळे, लोकांच्या आशीर्वादामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहे। यामध्ये कधी हे विसर पडणार नाही याची माझे डॉक्टर मित्र असतील, माझे कलिग असतील, भूलतज्ञ असतील किंवा बाकीचे जे डॉक्टर वर्ग जे आहेत पूर्ण आपल्या टेंभुर्णी भागात असतील, माढा तालुक्यात असतील, पूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा पूर्ण भारतामधील सर्व डॉक्टरांच्या टीमला, पूर्ण डॉक्टर बंधूंना आज डॉक्टर डे निमित्त खूप खूप शुभेच्छा। डॉक्टरांचे देखील आरोग्य आहे, त्यांना आरोग्य निरोगी राहिलं पाहिजे, त्यासाठी त्यांना पण माझ्या शुभकामना आहेत। आमचे मित्र नाथाभाऊ सावंत प्रत्येक कार्यक्रमाची आमची दखल घेतात। नाथाभाऊचा देखील मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा धन्वंतरी प्रार्थना करतो की सर्व रुग्णांचे, पेशंटचे, आमचे पालक वडील असतील किंवा आमचा पूर्ण स्टाफ असेल, सर्वांचं आरोग्य निरोगी ठेवे अशी शुभकामना धन्वंतरी चरणी करतो। सामाजिक वसा घेत असताना यामागचा उद्देश काय होता नेमका, की आपल्याला सामाजिक क्षेत्रामध्ये, कारण डॉक्टर सगळीकडे फी घेतात, हे सत्य आहे, परंतु यामध्ये आपण कुठंतरी एक दिवस समाजासाठी किंवा रुग्णासाठी देत आहे? काय झालं, ॲक्च्युली हॉस्पिटलची सुरुवात केली आपण आमच्या आईच्या नावाने हॉस्पिटल चालू केलं, मंगल हॉस्पिटलच्या नावाने। तर बऱ्याच वेळा मनामध्ये खंत राहते की ज्यावेळी चांगलं हॉस्पिटल जवळ असतं किंवा लगेच रुग्णाला किंवा आमच्या आईला सेवा जर तात्काळ मिळाली असते तर आई काही दिवस वाचवू शकली अशी खंत मनात कायमस्वरूपी राहते। आणि त्यानंतर खूप कष्टातून ग्रामीण भागातून डॉक्टर झालो, त्यामुळे एक समाजाप्रती काहीतरी प्रेम असलं पाहिजे ही जाणीव मनामध्ये सारखे जाणीव करून देते, आठवण करून देते। त्यामुळे हा डॉक्टर डेचा दिवस नसून आम्ही 1 जानेवारीला आमच्या आईच्या स्मृती दिनानिमित्त देखील दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करतो। 10 वर्ष
झालं अखंड सेवा चालू आहे. त्यानंतर रुग्णसेवेमधून मोफत शिबिर घेतो, लोकांना मोफत उपचाराचं काम चालू असतं. 8 मार्चला जागतिक महिला दिवस दिनानिमित्त महिलांसाठी खास, कारण महिला समोर यासाठी लाजतात आणि घरामध्ये कर्तबगार पुरुष असते, आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे महिलांना कुठं मागं पडल्यासारखी जाणीव राहते. म्हणून आपण 8 मार्चला देखील महिला दिवस मोठ्या उत्साहात आणि त्यांना मोफत शिबिराच्या माध्यमातून आपण आयोजन करतो. त्यानंतर माझा वाढदिवस 7 मेला असतो, ते देखील वायपट किंवा इतर खर्च न करता समाजासाठी काहीतरी आरोग्याची दान म्हणून आपण विविध व्यायामाचे प्रयोग असतील किंवा आहार मार्गदर्शन असेल किंवा योगा शिबिर असेल, हे शिबिर सातत्याने घेतोय 9-10 वर्षापासून आणि डॉक्टर डे निमित्त साजरा करतो. परत 20 नोव्हेंबरला देखील आपण जागतिक मूळव्याध दिवस मोठ्या आनंदात साजरा करतो. जे मूळव्याधाचे पेशंट असतात ते लाजून घरी बसतात, त्यांनी पुढे यावं, दाखवावं आणि कॅन्सरसारख्या आजाराला बळी पडू नये असे मनामध्ये सारखी खंत राहते, कारण पेशंट खूप उशिरा दवाखान्यात बसतो आणि मग त्यामुळे वाईट वाटतं की हा लवकर आला असता तर बरा झाला असता. आणि त्यामुळे ह्या माध्यमातून आपण विविध कार्यक्रम घेतो. लोकांनी पुढे यावं, लाजू नये आणि नाही लाजल्यानंतर आजार लवकर बरा होतो. तर ही खूप तळमळ आहे, मनामध्ये एक चांगली भावना ठेवून काम करतोय. त्यामुळे लोकांच्या विश्वासाने किंवा लोकांच्या प्रेमामुळे आपण इथपर्यंत पोचलोय. हे कायमपणे आणि खूप मनामध्ये एक चांगल्या प्रकारे जाणीव होऊन बसलेली आहे. एखादी गोष्ट कधी आपल्याला कळते की जेव्हा समाज किंवा लोक आपल्यावर प्रेम करतात तर प्रेमाची पोच पावते, म्हणून ह्या माध्यमातून अशी आपण त्यांना परतफेड काढावी हा माझा उद्देश आहे. तर हे सातत्याने चालू राहणार आहे. याचे सदैव सरळ रुग्णांनी नोंद घ्यावी आणि लोकांच्या प्रेमामुळेच खूप भारी वाटतं जेव्हा लोक आपल्याकडे येतात आणि डॉक्टर साहेब म्हणजे लोक म्हणतात की डॉक्टर साहेब आम्ही तुम्हाला म्हणजे देव नाही पाहिला, पण तुम्हाला देवासारखे तुमच्याकडे जे गुण आहेत ते आम्ही अनुभवतोय. आणि त्यावेळी मग ही पैशामध्ये किंवा लाखो करोड रुपयामध्ये तुम्हाला लोकांचे आशीर्वाद या माध्यमातून तुम्हाला एकत घेता येत नाहीत. लोकांच्या भावना, लोकांच्या संवेदना अशा व्यक्त केल्यानंतर कामामध्ये ऊर्जा मिळते, आनंद मिळतो आणि तो न थकणारा किंवा न थकवा देणारा असतो. त्यामुळे अखंड ऊर्जेमध्ये काम चालू आहे. कुठलाही दिवस नसेल किंवा डे नसेल तरी देखील गोरगरिबी लोकांना माझा जाहीर आव्हान आहे. त्यांची परिस्थिती गरीब आहे, ते गरीब आहे याच्या त्यांनी मला सांगावं, त्यांनी जाणीव, आणि नेहमी आम्ही काम करत असतो. एखादा गरीब पेशंट असेल तर तो पैशासाठी कधी आम्ही माघारी पाठवत नाही, त्याला कमी फीमध्ये कमी पैशामध्ये आम्ही काम करतो. आणि त्यामुळेच लोकांच्या प्रेमामुळे एवढं आपण 10 बेडपासून 50 बेडपर्यंत पोहोचलो किंवा एवढं मोठं हॉस्पिटल उभा करू शकतो. याचं कारण फक्त लोकांचे आशीर्वाद आहे आणि लोकांप्रती असणारी प्रेमाची जाणीव, एवढंच. सर, आपल्या मंगल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मूळव्याध व्यतिरिक्त अजून कुठले आपल्याकडे म्हणजे शस्त्रक्रिया होते? मूळव्याध ॲक्च्युली मी जनरल सर्जन आहे. मूळव्याध फक्त एक त्यामध्ये एक स्पेशालिटी किंवा भाग येतो, परंतु आपल्याकडे जनरल सर्जरीमध्ये पोटाचे पूर्ण विकार असतील किंवा शरीराचे बाकीचे पण खोटे शरीर गाठ असेल, सूज असेल, हर्नी असेल, अपेंडिक्स असेल, किडनीचे आजार असतील, लिव्हरचे आजार असतील, कोणाला पित्ताचे त्रास असतील, हे सर्व आजार आपण जनरल सर्जरीच्या माध्यमातून आपण बरे करतो. पण ॲक्च्युली मूळव्याधामध्ये खूप चांगलं नाव आपलं झाल्यामुळे लोकांना फक्त मूळव्याधचे डॉक्टर असं लोकांचा एक समज झालेला आहे. पण मूळव्याधा व्यतिरिक्त आपल्याकडे हरण्यात आता एक बाबांनी जे नारळ फोडला त्यांचं 3 ठिकाणचं हरण्याचं ऑपरेशन केलेलं आहे एकाच माणसाचं, आणि खूप चांगल्या प्रकारे आपण ऑपरेशन करतो, हरण्या असेल, अपेंडिक्स असेल. परंतु मूळव्याधामध्ये आपलं नाव चांगलं झालं आहे. इतर आणखी आमच्या मिसेस मोनिका खताळ ह्या बालरोग तज्ज्ञ आहेत, लहान मुलावर देखील उपचार चांगले होतात. त्यानंतर आमची भाऊजाई आहे प्रशांत खताळ यांचे मिसेस डॉक्टर वैष्णवी, ह्या MBBS DGO आहेत आणि ते देखील स्त्रीरोगचं काम करतात. त्याला शिजर असेल, डिलिव्हरी असेल, बाकीचे पण गर्भपाताची किंवा असेल किंवा बाकी TL सारखे ट्यूबल लायगेशन ह्यासारखे कार्यक्रम म्हणजे ते उपचार करू शकतात. आणि आमचे बंधू हे ICU तज्ज्ञ आहेत, ICUचं पण आपलं काम चालू झालेलं आहे. तर ते ICU स्पेशलिस्ट आहे, ते पण काम चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि आता हाडाचे डॉक्टर देखील आपल्याकडे बाहेरून येतात आणि काम होतं. मल्टी स्पेशालिटीचं नावामध्येच अर्थ आहे, आपल्याकडे 4 ते 5 स्पेशालिटीचं काम चांगल्या प्रकारे चालू झालेलं आहे. आणि आपण बाहेरचे डॉक्टर देखील लवकर ज्या ठिकाणी आता आपल्याकडे डायबिटॉलॉजिस्ट पुण्यावरून डॉक्टर अमृता मराठे दर महिन्याच्या 4थ्या शनिवारी येतात. आणि जे डायबिटीसचे तज्ज्ञ रुग्ण आहेत ज्यांचे शुगर कंट्रोलमध्ये येत नाही, तर ते बऱ्याच पेशंट माझ्याकडे येतात आणि डॉक्टर साहेब तुम्ही आणलं मॅडमचा खूप चांगला रिझल्ट आला, माझी शुगर 200-250 खाली येत नव्हती, पण आज 125, 125, 110 एवढी नॉर्मल आली. पुण्यासारखे डॉक्टर या ठिकाणी आपण उपलब्ध करून देतोय आणि त्यामुळे लोकांना पुण्यासारखे जाणार जो परवडणारा वाहनाचा खर्च आहे तो या माध्यमातून नक्कीच कमी व्हायला मदत झालेली आहे. तर खरं तर मंगल मल्टीस्पेशालिटी हा खरं तर मूळव्याधाचा दवाखाना नसून डॉक्टरांनी आत्ता सांगितलं की विविध प्रकारचे जे आहेत आजार असतील, शस्त्रक्रियासुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतात. आणि टेंभुर्णीसारख्या ग्रामीण भागामध्ये, निम शहरी भागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची सेवा देणारे डॉक्टर खताळ असतील आणि मंगल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे, हे या ठिकाणी सर्व रुग्णांना आज एकदिवसीय शिबिरामध्ये ते शस्त्रक्रिया आणि जे तपासणी आहेत ते मोफत करणार आहेत. आपणही आणि कधी जरी आल्या तरी डॉक्टरने सांगितलं की बहुजनांच्या आणि तळागाळातील ज्यांना जाण असते तेच खरं पुढं जातात आणि सक्सेस होतात. डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आज 1 दिवसीय मोफत असं शिबिराचं आयोजन केलेलं आहे. एक 2-4 दिवसापूर्वी MS मराठीच्या वतीने सुद्धा या शिबिराचं जाहिरात केली होती. गावगाड्यातील, खेडोपाड्यातील लोकांना आव्हान करण्यात आलं होतं की या 1 दिवसीय मोफत शिबिराचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. संतोष पांडुरंग चव्हाण. कुठलं गाव?
सुरली. बरं, या शिबिरामध्ये आल्यात का तुम्ही? हो, काय त्रास होता? मला मुळव्याधाचा त्रास होता सर. बरं, आता काय केलं सरांनी, काय केलं आता? सरांनी इंजेक्शन दिलं, परत पायाला ड्रेसिंग थोडं लागलं होतं, त्याला ड्रेसिंग केली चांगल्या पद्धतीनं. इंजेक्शन मला जाणवलं पण नाही. बरं, किती टक्के द्या तुम्ही आणताय? 100%. 100%. मग तुम्हाला कुणाकडनं कळलं होतं शिबिर आहे? गोकुळ भानवाशी मी ग्रुपवरती टाकलं होतं, सुरली ग्रुपवरती. बरं, कसा वाटतं डॉक्टरांचा रिझल्ट? रिझल्ट चांगला आहे की. बरं, इतरांना काय संदेश असेल आपल्या माध्यमातून? बाबा कुणाला काय असं त्रास वगैरे काय होत असेल तरी बाबा यांच्याशी आपलं भेट द्या म्हणून. किती दिवसापासून त्रास होता तुम्हाला? मला हे 2-3 महिने झाले त्रास जाणवत होता, पण मी कसं म्हटलं आपलं उष्णतेवरती जाणवत होतं. सरांनी तुम्हाला आता इंजेक्शन दिले? हो, कसलं इंजेक्शन दिलं? ते मुळव्याध. हां मुळव्याध. मुळव्याध. आता बरं वाटतंय का? हो ओके, समाधान आहे? हो, समाधान आहे सर. चार्जेस वगैरे काय घेतले का सरांनी? नाही नाही सर, काहीच नाही? चार्जेस वगैरे नाही आहे काही घेतलं. काहीच नाही हो, म्हणजे मोफत केलं सगळं? पूर्ण मोफत. त्यांनी पायाला ड्रेसिंग पण बोटाला मोफत. मोफत बी केले. हो खुश आहे तुम्ही? हो, खुश आहे सर. आप्पा पांडुरंग माडी. काय काय तुमचं ऑपरेशन झालं? हरण्याचं एक ऑपरेशन झालं, पोटाला गाठ होती, त्या गाठी ती बी ऑपरेशन झालं, आणि थोडी दुसरी अशी 3 ऑपरेशन झाले. कधी झालं ऑपरेशन? रविवारी. काय त्रास होत होता तुम्हाला? पोटात दुखत होतं, आणि चालताना खाली हरण्याच्या ऑपरेशनला चालताना अशी वड लागायची, आणि चाला येत नव्हतं. उठून चालायला म्हणजे पोटाला अशी वड लागायची. मग आता झालंय का व्यवस्थित? हो, पद्धतशीर झालं ऑपरेशन? रविवारी. कोणाकडे केलं ऑपरेशन? आपण खताळ साहेब. आता डॉक्टर? हो, खताळ डॉक्टर. एका टायमाला 3 ऑपरेशन झाले तुमचे? हो, 3 ऑपरेशन झाली, आणि ते ऑपरेशन असं झाले की मला किंचितसुद्धा ऑपरेशन करताना त्रास झाला नाही. झाला नाही? नाही नाही. टेंभुर्णीसारख्या ग्रामीण भागात मोठे ऑपरेशन होते? हो हो होतात. होते. काय इतर जणांना काय सांगाल बाकीच्यांना? आता मी माझ्या अनुभवाही मी त्यांना बोलून दाखवू, पण त्यांचं मत काय ते कुणा ठेवू, पण 100% माझ्या अनुभवाने डॉक्टर चांगलं ऑपरेशन होत आहे. म्हणजे ह्या ग्रामीण भागात सुद्धा मोठमोठे हो. ऑपरेशन सक्सेस होऊ शकतात. हो, होऊ शकतात. आणि माझं वयसुद्धा 82 आहे आता चालू. 82 वयात 3 ऑपरेशन चांगल्यापैकी झाली. मला कळलं सुद्धा नाही ऑपरेशन केलं. खुश आहे तुम्ही? हो, खुश, एकदम खुश आहे. कॅमेरामन संजीवनी आरवळे सर, नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.